नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर कंटेंट क्रिएशन करायचं असेल तर पहिला तुमचा मोबाईल तर व्यवस्थित पाहिजे, कॅमेरा व्यवस्थित पाहिजे आहे। जर तुमच्या मोबाईलचा कॅमेरा जर तुमचा व्यवस्थित असेल तर त्याच्यानंतर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे बाय, ती म्हणजे एक माईक। आता हा माईक दोन टाईपमध्ये असतात, एक कंडेन्सर माईक आणि एक डायनॅमिक माईक। डायनॅमिक आणि कंडेन्सरमध्ये फरक फक्त नॉईस रिडक्शनचाच आहे, दुसरं काही नाही। आता स्वस्तात मस्त, आणि मी स्वतःचं सांगतोय, मी ऑलरेडी हा माईक यूज केलेला आहे आणि वापस 1 लाख सबस्क्रायबर जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत मी हाच माईक वापरणार आहे। आता मी इथं बघू शकताय, या ठिकाणी सगळं वाट दिसत आहे, ठीक आहे। हे सगळं आहे, ही ओपन डिलिव्हरी झालेली आहे, म्हणजेच ऑलरेडी मला फेक एक प्रोडक्ट आलं होतं। हेच प्रोडक्ट म्हणजे हा माईक आहे तो फेक आला होता, मी ओपन बॉक्स डिलिव्हरी मागितलेलं आहे एक्स्ट्रा चार्जेस देऊन। ओरिजिनल आहे नाही हे समजण्यासाठी त्यांनी स्वतःच हे व्हेरीफाय केलेलं आहे, आणि हा व्हेरीफाय करून सुद्धा आपल्याला हे ओरिजिनल आलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला दुसरं काय भेटतं, हे एक सेल आहे, हे सेल पण भेटतं। हे सेलचं काय, या सेलचं काम काय राहणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगेल। त्यानंतर हे ग्रिप आहे, हे ग्रिप तुम्ही बघू शकताय, हे आहे ते ग्रिप कशाचं, ह्याच्या साईडला वायर लावायची, या ठिकाणी वायर लावायची, आणि हे आहे ते शर्टमध्ये असं अटॅच करायचं, ठीक आहे, या पद्धतीने, आणि आतल्या साईडनंच वायर घ्यायची। आता हे झालं ग्रिपचं। त्याच्यानंतर आता आहे बॉक्समध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ओरिजिनल बॉक्स आहे, तुम्ही बघू शकता। ओरिजिनल बॉक्समध्ये भरपूर फरक आहेत। ओरिजिनल इथं तुम्हाला आपले प्रोग्राम किंवा ते प्रोडक्ट दिसत असेल, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही बाय करू शकता। ओरिजिनल आहे तेच लावतो मी, कारण फेक येऊ नये ही महत्त्वाची गोष्ट आहे, आणि तुम्हाला समजणार पण नाही की फेक काय आहे, कारण तुम्हाला। त्याच्यानंतर हे एक स्पंज आलेलं आहे, किंवा आपण काय म्हणतो याला, नॉईस रिडक्शनसाठीच आहे, कंडेन्सरच आहे। हे पाऊच क्वालिटीसुद्धा चांगली झालेली आहे। हा आहे बोयाचं नाव आहे। आता फ्रंट कॅमेरा मी यूज करतो त्याच्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित नाही दिसणार आहे, ठीक आहे, काय हरकत नाही आहे। हे आहे बोया DY-M1। तर या ठिकाणी हा माईक आहे, या ठिकाणी हे जे आहे ते नॉईस रिडक्शनसाठी चांगली क्वालिटी, एअर वगैरे ह्याच्यात येणार नाही आहे, आवाज वगैरे ते काय वादळ सुटलं वारं सुटलं की ती आवाज येतो ना, तो आवाज येणार नाही। हा येणार, पण आपल्याला असं क्वालिटी बेस्ट राहणार। त्यानंतर हे अशा पद्धतीने लावायचं, आणि या ठिकाणीच हे लावायचं आहे, अटॅच करायचं आहे। तुम्ही बघू शकता, हे या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ही माईकमध्ये या ठिकाणी लावायचं आहे। जस्ट तयार झाला माईक। फक्त याला शर्टमध्ये आतल्या साईडनं घ्यायचं आहे, आणि या ठिकाणी असे ग्रिपमध्ये लावायचे, असे ग्रिप धरायचे, तर हा झाला तयार माईक। आता याच्यानंतर या ठिकाणी हे आहे कंडेन्सर वगैरे म्हणतो आपण याला। तर या ठिकाणी कॅमेरा आणि स्मार्टफोन हे दोन मोड आहेत। जर तुम्हाला कॅमेरा यूज करायचा असेल तर कॅमेऱ्यासाठी तुम्ही यूज करू शकता। त्याशिवाय तुम्हाला जर हे माईकसाठी यूज करायचं असेल, मोबाईलसाठी, फक्त कॅमेरा नाही, फक्त मोबाईल डायरेक्टली कॅमेरावरती आहे ते। स्मार्टफोन काय, स्मार्टफोन ऑफ आहे, त्या साईडलाच या ठिकाणी याला ढकलायचं आहे। तर ऑलरेडी झालेलंच आहे, त्या साईडलाच आहे। यानंतर आता हे झालं माईकचं, कुठल्या साईडला ढकलायचं काय नाही ते कॅमेऱ्याच्या नुसार सेटिंग करायचे। आता मी मोबाईलच यूज करणार, त्याच्यामुळे फक्त मोबाईलवरतीच ठेवलेलं आहे। आता 20 फूटपर्यंत तुम्ही ही माईक, ह्याची वायर आहे एवढी तुम्ही घेऊन जाऊ शकता। हे आहे, लावायचं आहे, माईक चालू करायचं आहे। आता दोन टाईपमध्ये पहिला तुम्ही कवर करायचा आवाज, पहिला तुमचं हाय असं रेकॉर्डिंग करा, कशा पद्धतीने होते बघायचं आहे, त्याच्यानंतर ही लावून बघायचं, आणि दोन्हीमध्ये डिफरन्स दिसतोय का नाही हेडफोन लावून तुम्ही चेक करा, आणि त्यानंतरच तुम्हाला तो डिफरन्स आहे तो समजणार आहे। तर आपण या ठिकाणी याची व्हॉइस क्वालिटी बघणार आहोत। आता ही चालूच आहे, ऑलरेडी अटॅच केलेलं आहे, तुम्ही बघू शकता इथं। आता तुम्हाला कसं दाखवणार ते कॅमेऱ्याला कसं केलेलं आहे, कारण एकातूनच सगळं शूटिंग वगैरे करतो आहे। आता जेवढं तुम्ही जास्त जवळ धरचाल, फक्त आवाजामध्ये तुमचं काय ते रिदम पाहिजे, इथून आवाज आला पाहिजे, तुमच्या फक्त तोंडातून आवाज आला तर त्यामध्ये हवा जास्त येणार आहे। हवा जास्त आली का काय होणार आहे, इथं आपण माईक चेक कसं करतो, स्पीकरवाले ते आपले DJवाले असतात, ते साऊंड स्पीकरवाले ते कसं करतात, हॅलो माईक चेक ठाप 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 ठाप। आता हे वाजवलं मी,
हे वाजवल्यानंतर कसं होतं आहे ते आवाज तिथे येतो आहे तो बेसनुसार आला पाहिजे, ना की ते चाळ वगैरे असतं त्याच्यानुसार नाही आहे. जेवढं जवळ धराल तेवढं चांगलंच आहे, चांगलीच क्वालिटी येणार आहे. फक्त एवढं आहे की हवा जास्त आली नाही पाहिजे तोंडातून तुमच्या, कारण ते जर आलं तर तीसुद्धा याच्यामध्ये कॅप्चर होते. ह्याच्यामध्ये नॉईस रिडक्शनचा ऑप्शन नाही, फक्त कॅमेरा आणि स्मार्टफोन दोन्हीसाठी तुम्ही हा माईक यूज करू शकता. आणि सगळ्यात भारी माईक तर असेल कुठला, स्वस्तात मस्त. आता मी स्वतः ऑलरेडी मागवलेला आहे, माझे 1000 सबस्क्रायबर होते तेव्हा हा माईक मागवलेला आहे. 1-2 हजार असतील त्या टायमिंगमध्ये हा माईक मी मागवला होता. त्याच्यानंतर तो माईक बंद पडला, म्हणजे तुटला, खराब झाला. 1-1.5 वर्ष आरामशीर गेला माईक, काहीसुद्धा अडचण नाही झाली. त्याच्यानंतर त्याची फक्त क्वालिटी इथली खराब झाली वायरची, आणि नंतर तो माईक तुटला गेला. आता ह्याच्यानंतर या ठिकाणी हा माईक वापस तोच माईक आहे, बोया BYM1, तोच माईक मी वापस मागवलेला आहे. आणि हा माईक मी वापस आणखी एकदा जर मागावा लागला तर हाच माईक मी मागवणार. आणि 1,00,000 सबस्क्रायबर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी हाच माईक वापरणार. आणि ह्याच्यानंतरच काय जर बाय करायचं झालं तर दुसरा करेल, तो वायरलेस करणार. कारण मला इनडोअर आउटडोअर दोन्हीच्या गोष्टीचा विचार त्यावेळेस करावा लागणार आहे, कारण त्यावेळेस भरपूर वेगळ्या गोष्टी असणार आहेत आणि त्याचा मला त्यावेळेस विचार करावा लागणार आहे. हा सुरुवातीला आणि पूर्ण 1,00,000 सबस्क्रायबर होऊपर्यंत जर तुम्हाला कुठला माईक यूज करायचा असेल, पावसाचं वातावरण आहे, हवा पाणी सगळं अंगावर येतं आहे, पण ठीक आहे, हाच माईक आहे, हाच बाय करा. ह्याच्याशिवाय कुठला बाय करू नका सुरुवातीला. आणि 1,00,000 ज्यावेळेस होतील त्याच्यानंतर तुम्ही दुसरा बाय करू शकता. कुठला बाय करा पाहिजे हे मला कमेंटमध्ये तुम्ही विचारा, मी तुम्हाला त्याच्यावरती सजेशन नक्कीच देईल. आणि जो मी बाय करणार आहे तोच बाय करायला मी सांगणार. असं नाही की मला पैसे मिळेल वगैरे किंवा अफिलिएट लिंक वगैरे तसं काही नाही. जेन्युइन माहिती देतो, त्याच्यामुळेच सबस्क्रायबर भरपूर फास्ट वाढलेले आहेत माझे. पहिल्या व्हिडिओमध्ये चॅनल माझं मॉनिटायझेशन पूर्ण झालं. जवळजवळ 20,000 रुपये मला ते एकाच व्हिडिओपासून, पहिल्याच व्हिडिओपासून भेटलं. 2,500 सबस्क्रायबर तर एका महिन्यातच झाले, 2.5 लाख व्ह्यूज एकाच महिन्यात झाले. आणि मॉनिटायझेशनचं म्हटलं तर झालेलंच आहे एकाच व्हिडिओपासून. तर ते कसं झालं, ओरिजिनल माहिती देतो आहे म्हणून. हा माईक सगळ्यात बेस्ट क्वालिटीचा आहे. इथं तुम्हाला अफिलिएट लिंक भेटेल किंवा इथं तुम्हाला ते अफिलिएटचं काहीतरी भेटेल, ते प्रोडक्ट, त्याच्यावरती क्लिक करा, जावा बाय करा. आणि ओरिजिनल आहे तेच बाय करा. आणि तुम्ही 1000 वेळा कुठंतरी यूट्यूबला जावा, रिव्ह्यू बघा, पण बाय करायचं असेल तर इथूनच तुम्ही बाय करा. कारण इथं जी तुम्हाला प्रोडक्ट टॅग करतोय ते ओरिजिनल आहे, याच्यामध्ये डुप्लिकेट आणि ओरिजिनल आहेत, याच्यामध्येच फरक आहे. तुम्ही ह्याच्यावरनं जाचाल क्वालिटी चांगली असं आहे तसं आहे, काय ते फुटेज दाखवते तो वगैरे फेक आहे. मी वापस पाठवलेला आहे तो माईक. ती बरं झालं की मी त्याला होम डिलिव्हरीचं ऑप्शन होता, ती काय ऑनलाईन पेमेंट नाही केलेली मी, त्याच्यामुळे ते मला पैसे न भेटणं वगैरे काय ते कॅन्सलच डायरेक्ट केलं. ठीक आहे, आता पैसे देऊन स्वतः मी ओपन डिलिव्हरी चार्जेस देऊन बाय केलेलं आहे स्वतः, त्याचं त्यानेच अनबॉक्सिंग केलेलं आहे डिलिव्हरी बॉयनं. त्याच्यामुळे जास्त काय मला ते अनबॉक्सिंग वगैरे का किती भारी आहे तसलं काय हाईप नाही क्रिएट करता येईल. आणि लय भारी माईक आहे, सगळ्यात भारी माईक आहे. करा बाय, लिंक आहे. आणखी काय तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही विचारू शकता. तर आता माईक दूर होता आणि माईक जवळ घेतो आहे. आवाजामध्ये क्वालिटी कशी आहे ते तुम्ही सांगू शकता. आणि माईक आवडला की नाही, किंवा तुम्ही घेतलेला असेल तर कशी तुमची याच्याविषयी काय रिव्ह्यू आहे, तुम्हाला रिव्ह्यूसुद्धा तुम्ही देऊ शकता. त्याशिवाय जर तुम्हाला दुसरा माईक बाय करायचा असेल तर कंडेन्सर आणि डायनॅमिक हे 2 प्रकारचे माईक असतात, त्यापैकी कोणता करायचा हे मी तुम्हाला नक्की सांगेल, पण त्यासाठी कमेंट करावं लागेल. तर चला भेटूया कमेंट सेक्शनमध्ये.